मुळात आजचा दिवस गाजलाय तो निवडणुकांच्या निकालांनी। तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयचा अनपेक्षित असा दमदार विजय आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच येणारी भाजपची सत्ता सर्वत्र आज दिवसभर चर्चेत आहे। देशातील 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल आज लागलाय। 5 पैकी 3 ठिकाणी मतदारांनी परिवर्तनाच्या पारड्यात मतं टाकली आहेत आणि ती 3 राज्य म्हणजे केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू। आता सगळ्यात आधी सांगते की केरळला नक्की काय झालं। केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील UDF आघाडी 10 वर्षांनी सत्तेत परतली आहे। या आघाडीचा नवा मुख्यमंत्री सत्तेच्या गादीवर बसणारा 10वा मुख्यमंत्री असणार आहे। केरळच्या याच निकालामुळे डाव्या आघाडीचा देशातील अखेरचा बुरुज सुद्धा ढासळलाय असं म्हटलं जाते। तामिळनाडूमध्ये काय घडलं तर तिथे अभिनेता विजय थलपतीने चमत्कार घडवला। TVK पक्षाची स्थापनाच मुळात 2 वर्ष आधी झाली आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर नव्याने पक्ष स्थापन केल्यानंतरही विजयांनी प्रस्थापितांना मोठा धक्का दिलाय। या सर्वांमध्ये बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित होती ती म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा विजयी चौकार अडवण्यात भाजपला यश मिळालं। दीदींचा केवळ पराभवच झाला नाही तर प्रचंड असा विजय भाजपने मिळवलाय। भाजप आता पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्तेच्या किल्ल्या हाती घेत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला बंगाली झालमुडीचा आनंद असो किंवा हुगली नदीतला विहार असो, हे सगळेच निवडणुकीतले चर्चेचे विषय होते आणि त्यात दिसणारा पंतप्रधानांचा आत्मविश्वास हा मतदारांनी सार्थ ठरवलाय। भाजपला प्रचंड मोठा असा विजय बंगालच्या जनतेने मिळवून दिलेला आहे। या विजयानंतर भाजपने राजधानी दिल्लीतल्या मुख्यालयामध्ये जो जल्लोष केला तो आपण पाहिला, तसाच जल्लोष कलकत्त्यातही झाला। तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांनी विजयी आनंद साजरा केला आणि काँग्रेसने केरळमध्ये जल्लोष केला। आता हे सगळं होत असताना राज्यात सुद्धा 2 पोटनिवडणुका झाल्या, त्या म्हणजे बारामती आणि राहुरी। या 2 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक झाली। दोन्ही ठिकाणी मतदारांनी सत्ताधाऱ्यांना भरघोस कौल दिलाय। दोन्ही ठिकाणचा विजय हा भावनिकतेच्या लाटेवरचा होता अर्थातच। आता याच अनुषंगाने आपण 0 आवरचा आपला प्रश्न पाहूयात आजच्या या प्रश्नावरती कोणकोणते पर्याय आहेत आणि काय कौल तुमचा येतोय। पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय होईल असं वाटत होतं का? होय किंवा नाही, तुमचं उत्तर आम्हाला जरूर जाणून घ्यायचंय। आणि आता या सगळ्या प्रश्नानंतर आणि या सुरुवातीनंतर आपण चर्चेकडे थेट वळणार आहोत, कारण आज आपल्याकडे मोठं पॅनल आहे आणि सगळ्याच ठिकाणांच्या निकालांचं आपण सखोल विश्लेषण करणार आहोत। आपल्यासोबत 2 राजकीय प्रतिनिधी आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, आणि त्याचबरोबर 3 राजकीय विश्लेषक आहेत, ज्येष्ठ विश्लेषक व्यंकटेश केसरी सर, त्याचबरोबर समर खडस, विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर इथे स्टुडिओमध्ये आहेत। दिल्लीतल्या स्टुडिओतनं राजीव खांडेकर सर आणि मुंबईतनं सरिता कौशिक आपल्यासोबत आहेत। आणि अर्थातच आज निकालातला सगळ्यात मोठा निकालाचा भाग आणि सगळ्या प्रश्नांमधला सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की 15 वर्ष पश्चिम बंगालवरती कडकडीत राजकीय पकड असलेल्या ममता बॅनर्जींना भाजपने इतक्या थम्पिंग मेजॉरिटीने कसं हरवलं, हे कसं साध्य केलं? आपण चर्चेला सुरुवात करूया। सरिता, पूर्वी खरं तर भाजपानं हे कसं साध्य केलं हे फार इंटरेस्टिंग आहे। भाजपनं ह्याची तयारी आज काल काही महिन्याआधी अशी केली नसून अनेक वर्षांपासून खरं तर भाजप या तयारीत आहे। म्हटलं तर 10 वर्षांपासून भाजप हीच तयारी करते असंही आपण म्हणू शकतो। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या खेपेच्या निवडणुकीला भाजपनं आपले जे जुने जाणते होते, मग त्यात शौमिक भट्टाचार्य असो, दिलीप घोष असो किंवा तथागत रॉयसुद्धा मंचावर दिसले, या सगळ्या लोकांना परत जवळ केलं आणि त्यांची ताकद कुठेतरी वाढवली अशा पद्धतीचे संकेत दिले। त्याचबरोबर जे शौमिक भट्टाचार्य सारखी मंडळी, त्यांनी जे भद्र लोक आहे त्यांना सांभाळलं, तर सुवेंदू यांनी ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं। हे गेल्या खेपेच्या निवडणुकीत झालेलं नव्हतं। त्याचबरोबर भूपेंद्र यादव जसे महाराष्ट्राच्या निवडणुकीत ठाण मांडून बसले होते, तसेच ते बंगालमध्येही होते। अमित शाह तिथे बराच काळ होते, हे सुद्धा आपण बघितलं। वेगवेगळ्या घटकांच्या बैठका ते सातत्यानं घेत होते, वेगवेगळ्या गटांना स्वतःच्या जवळ ते आणत होते। संघटनात्मक दृष्ट्या खूप प्रचंड मोठं काम भाजपानं ह्या काळात केलं।
अगदी पोलिंग एजंट म्हणजे एकच सांगायचं झालं तर पोलिंग एजंट्सची निवड ही भाजपनं कशी केली तर 6 महिने आधी सुद्धा पूर्वी त्यासाठी अगदी लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्यातून हे पोलिंग एजंट्स निवडल्या गेले. त्याचबरोबर मतदारांची भीती घालवणं हे सुद्धा बंगालमध्ये अत्यंत महत्त्वाचं होतं. जी पावलं उचलल्या गेली ती आपल्याला माहिती आहे. त्यामुळे लोक हे पोलिंग सेंटर्सपर्यंत पोचले. तर त्याचबरोबर महिला अत्याचाराच्या ज्या केसेस होत्या मग ते आरची कार असो ते विक्टिमची आई ही भाजपची उमेदवार होती. त्याचबरोबर संदेश खलीसारखे जे विषय होते ते भाजपनं तिथे लोकांना विसरू दिले नाही आणि त्यामुळे ममता दीदींबरोबर इतर वेळेला ज्या महिला असायच्या महिलांची साथ ममता दीदींना मिळायची ती ह्या खेपेला कमी झाली मिळाली नाही असं काही म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे SIR. खास SIRचं लक्ष जे होतं ते म्हणजे जिथं गेल्या खेपेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि TMCमध्ये भाजप पाठीमागे होता 5,000 ते 15,000 ह्या मार्जिनमध्ये जिथे भाजप मागे होता तिथं खास लक्ष केलेलं होतं आणि ह्याचा फायदा नक्कीच भाजपाला झाला. आणि त्याहूनही मोठं आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तिथे शांतपणे ग्राउंड लेव्हलला अनेक वर्षांपासून सुरू केलेलं काम वेगवेगळे त्यांनी हाती घेतलेले प्रकल्प आणि मला वाटतं तुझ्या प्रश्नाचं ही सगळे मुद्दे आहेत जे तुझ्या प्रश्नाची उत्तरं आहेत. पूर्वी खरं तर ही चर्चा पुढे नेताना मला पहिले राजीव मी आपल्याकडे येते. हा जो पश्चिम बंगालचा निकाल आहे त्याचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल असं वाटतं? सरिता, याचा परिणाम नक्कीच खूप मोठा होणार आहे. आपण असं म्हणू शकतो की भाजपचा जो नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अश्वमेघाचा जो वारू होता तो 2 ठिकाणी अडवला जात होता. एक दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये आणि दुसरं पूर्वेकडच्या राज्यांमध्ये, खास करून ममता बॅनर्जींच्या रूपानं तिथलं जे नेतृत्व होतं त्याच्यामुळं. आणि आता एक प्रकारे मोदींना चक्रवर्ती पद मिळालेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं बंगालमध्ये हा अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे त्यामुळं याचा एक मोठा परिणाम आपल्याला असा दिसतोय की प्रादेशिक पक्ष जे होते ते आता जवळपास संपुष्टात आलेले आहेत आणि त्यांची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्याची आणि त्यांच्या हातातनं राज्य गेल्याचं आपल्याला दिसतंय. दुसरीकडं राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस हा जो भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे तो गेल्या अनेक निवडणुकांमध्ये एकापाठोपाठ एक त्याची ताकद कमी झालेली आहे. आत्ता केरळमध्ये काँग्रेसनं ज्या प्रकारचं यश मिळवलं त्यामुळं कदाचित असं होईल की आसाममध्ये बंगालमध्ये पक्षाची जी स्थिती झालेली आहे त्याच्याकडं दुर्लक्ष होईल. कदाचित असंही होईल म्हणजे काँग्रेसला यामुळं अच्छे दिन येतील. यासाठी कारण दक्षिणेमध्ये जो काही विजय त्यांना मिळाला केरळमध्ये आणि आता शक्यता ही आहे की TVK पक्ष जो आहे विजयन यांची इच्छा विजयची आधीपासून होती काँग्रेसबरोबर अलायन्स करायची, पण तिथल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि खडगेंनी ते होऊ दिलं नाही. राहुल गांधींची इच्छा तिथं TVK बरोबर जायची होती. आता शक्यता अशी आहे की TVK आणि काँग्रेस जर एकत्र आले तर ते म्हणजे एक जर ते आंध्र प्रदेश जर सोडला तर दक्षिणेकडची सगळी राज्य काँग्रेसकडं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडू. काँग्रेसची दक्षिणेकडची ताकद वाढेल पण त्यांचं बाकी उत्तरेकडं आणि इतर राज्यांमधलं जे स्थान होतं ते प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला डळमळीत झालेलं दिसतंय. त्यामुळे एकीकडं प्रादेशिक पक्षांची ताकद कमी होणं आणि दक्षिण वगळता बाकीच्या राज्यांमधला काँग्रेसचा प्रभाव संपून जाणं ह्यामुळं म्हणजे भाजपसाठी ही फार अनुकूल अशी स्थिती आहे. काँग्रेसला यातून दक्षिणेकडून बळ घेऊन स्वतःला उत्तरेकडं आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वाढण्याची संधी आहे. पण राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये ते करणं काँग्रेसला कितपत जमेल हा एक मोठा प्रश्न दिल्लीच्या राजकारणामध्ये आज
विचारला जातोय. नक्कीच राजीव. राजीव जे बोलले तीच पार्श्वभूमी घेऊन सचिन सावंत आपल्याकडे येते. एकूणच काँग्रेसची जी परिस्थिती आहे त्यामध्ये कुठे निर्णय चुकले असं वाटतं का? म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता दिदी या तुमच्याबरोबर इंडिया आघाडीमध्ये असताना सुद्धा त्यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीची युती किंवा आघाडी होऊ शकली नाही. तसंच तामिळनाडूमध्ये काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह होता की TVK बरोबर जायला हवं होतं, पण तो निर्णय पण घेतला गेला नाही. त्यामुळे एकंदरीतच निर्णय प्रक्रिया चुकली असं वाटतं का? नाही, पहिली गोष्ट अशी की म्हणजे आता ज्या पद्धतीनं आपण एक चर्चा करतोय की काँग्रेस पक्षाचं काय चुकलं. प्रथम असा विचार केला पाहिजे की पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचं काय चुकलं. याचं कारण असं की 2025 सालीच त्यांनी डिक्लेअर करून टाकलं होतं की आम्ही काँग्रेस आणि CPM बरोबर जाणार नाही, आम्ही एकटं लढणार, एकटं जिंकणार आहोत. आता प्रश्न असा आहे की एवढं मोठं आक्रमण येत आहे याची जाणीव त्यांना नव्हती. इतक्या काही त्या म्हणजे आता नवख्या नेत्या नाही आहेत. ते फार म्हणजे बंगालमध्ये काय चाललेलं आहे याची पूर्ण माहिती असलेल्या आणि अतिशय ग्रास रूटवरती ज्यांची पकड आहे अशा नेत्या होत्या. त्यामुळे त्या कालावधीमध्ये जे आक्रमण होत आहे आणि ते भारतीय जनता पक्षाचे धडका चालू आहेत हे पाहता त्यांनी प्रयत्न जे केले पाहिजे होते ते त्यांनी कमी केलेले नाही. आता तुम्ही तामिळनाडूच्या संदर्भात बोलायचं झालं तर तामिळनाडूमध्ये निश्चितपणे एक पथप्रवाह होता की आम्ही विजय बरोबर जावं, कारण ग्रास रूटवरती कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या जे काही तिथले स्थानिक नेते होते त्यांची एक अस्वस्थता होती, कारण द्रमुक बरोबर जाताना आम्हाला जागा देखील दिल्या जात नव्हत्या ना, मंत्रिमंडळामध्ये स्थान होतं, जे काही पक्षाला वाढीसाठी स्कोप असला पाहिजे तो होतच नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये तो प्रवाह होता. परंतु जो काँग्रेसच्या म्हणजे वरिष्ठ नेतृत्वाने हे ठरवलं की इंडिया आघाडीचे अनेक वर्षांपासूनचे सदस्य आहेत द्रमुक आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपण आताच्या परिस्थितीमध्ये तो त्याग म्हणजे त्यांचा साथ सोडणं हे योग्य नाही. आणि 28 जागा जरी दिल्या तरी त्या आम्ही मान्य केल्या आणि आम्ही त्यांच्या बरोबर गेलो. त्यामुळे असं म्हणणं की आम्हाला इंडिया आघाडी मोडायची आहे हे योग्य नाही, कारण ममता बॅनर्जीने त्या पद्धतीने जर आम्हाला हाक घातली असती, साथ घातली असती, त्याला प्रतिसाद आम्ही निश्चितपणे दिला असता. आता राहिला तुम्ही भारतीय जनता पक्षाचं हे जे विजयाचं, आता तुम्हीच एक मगाशी बोलता बोलता सुरुवातीलाच एक कारण सांगून टाकलं, त्यातला SIR चा मुद्दा आहे. आणि ही जी व्यूहरचना ज्या पद्धतीनं एक गोडवे गायले जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याच्या मागचं जर तुम्ही कारण पाहिलं तर हे सामदाम दंडभेदाचं राजकारण गेल्या 12 वर्ष संपूर्ण देश पातळीवर चाललंय. त्यामुळे काँग्रेस पक्षाबरोबर जर दोष देत असाल तर विरोधी पक्षामध्ये एकही नेत्याचं त्यांनी सोडलेलं नाही ना. म्हणजे हे जे विजय आहेत आता दलपती, त्यांच्यावरही ज्या पद्धतीच्या कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, त्यांना दबावात आणण्याचा प्रयत्न झाला, ते देश पातळीवर चाललेलं आहे. आणि त्यामुळे केवळ काँग्रेस पक्षाचीच पिछेहाट होते असं नाही, उलट 4 राज्यांमध्ये काँग्रेस मी पक्ष आहे. परत तुमच्याकडे वापस येते, पण आता मी समर खडस यांच्याकडे जाते. समर, काय सांगाल? विजय थलपती यांचा कल सध्या तर काँग्रेस बरोबर जाण्याचा दिसतोय, पण येणाऱ्या काळात सगळी समीकरणं लक्षात घेता म्हणजे मोदींनी सुद्धा आता त्यांना विशेष कॉंग्रॅच्युलेट केलंय. तामिळनाडूच्या या राजकारणाकडे कसं बघताय? मला असं वाटतं की आता हे खूपच इट विल बी टू अर्ली टू प्रेडिक्ट दिस, कारण TVK ची जी लाईन आहे त्यांनी काही द्रविड मुद्दा त्यांच्या भूमिकेतनं सोडलेला नाहीये. आयडियोलॉजिकली पाहता अशी काही फार ग्रेट आयडियोलॉजी घेऊन हा पक्ष लढलाय असंही दिसत नाही. केंझीला त्यांनी एक मोठं अपील केलं आणि त्यांच्यात त्यांचं वारं होतं. पण एकूणच डेमोग्राफी बघितली तामिळनाडूची तर तामिळनाडूचं यंग जनरेशन सुद्धा काही संख्येने फार मोठं नाहीये, कारण ते डेव्हलप स्टेट आहे, शिक्षण जास्त आहे, त्याच्यामुळे तिथलं जर ऍव्हरेज एज काढलं तर मध्यमवयीन माणसं जास्त आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांच्या पुढे प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. म्हणजे ज्या जागा आल्यात 108 आता दिसतात, पूर्ण बहुमताला जागा कमी पडतायत, तर मला असं वाटतं की ते छोटे पक्ष जवळ करण्याचा काहीतरी एक ज्याला जुगाड म्हणतो आपण मुंबईच्या भाषेत तसा करायचा प्रयत्न करतील. थेट भाजप बरोबर जाणं हे त्यांना आता थोडस कठीण वाटतं, पण ते कदाचित जाऊ शकतात, कारण केंद्रीय सत्तेच्या छत्रीखाली राहणं हे फायद्याचं आहे हे त्यांनाही कळतंय. राज्य चालवण्याच्या दृष्टीने पुन्हा
सुरुवातीला जे वाटत होतं की डीएमके ही तिसऱ्या नंबरवर जाईल, पण तसं काय झालं नाही. ती सबस्टॅन्शियल दुसऱ्या क्रमांकावर दिसते. त्यामुळे ही काही संपलेली पार्टी नाही. जरी स्टालिन स्वतः पडले असले तरी त्यांचे पुत्र विजयी समोर झालेले. आवाज नीट ऐकू येत नाहीये. आता येतोय का? हो, येतोय. हा, तर समर्पण. स्टालिन हा. तर स्टालिन यांचे पुत्र स्वतः ते सुद्धा सिनेमात काम करतात, पॉप्युलर आहेत. तर त्यांना पुढच्या लढाईच्या दृष्टीने ते विचार करतील. त्यामुळे ते मला असं वाटतं दोन्ही ऑप्शन्सचा विचार करत असतील की या छोट्या पक्षांना सोबत घेऊन काही करता येतं का, आणि जर भाजप बरोबर जायचं असेल तर त्याचे परिणाम काय होतील पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने. या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की त्यांना विचार करायला लावणार आहे. मी एकच शेवटचा मुद्दा सांगतो ज्याच्यात म्हणजे जे राजीव खांडेकरांनी इथे मांडलं तो मला असं वाटतं की खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि या देशातलं राजकारण हे काहीतरी द्विपक्षीय पद्धतीकडे जातंय की काय, अशा पद्धतीची सिच्युएशन झालेली आहे. त्याच्यामुळे जरी भाजपचा काय 3 राज्यांमध्ये विजय झाला असेल तरी मनातनं आनंद मला असं वाटतं की काँग्रेसला जास्त झाला असेल. कारण इंडिया आघाडीमध्ये आता त्यांना असं वाटत असेल की आपलं निर्विवाद नेतृत्व तयार झालं, म्हणजे ममता किंवा हे जे चॅलेंजेस होते तर ते चॅलेंजेस उरले नाही. आणि हा सगळ्यात मोठा धोका आहे. कारण भारताचं जे सोशल स्ट्रक्चर आहे, जी विविधता आहे, भाषांची आहे, जातींची आहे, धर्मांची आहे, पंथांची आहे, ती जर पॉलिटिकली रिफ्लेक्ट होत नसेल तर त्याचे भविष्यामध्ये खूप भयंकर परिणाम होऊ शकतात. आणि या दोन्ही पक्षांना जरी असं वाटत असेल की या दोन मध्येच रिफ्लेक्ट व्हावं इथलं राजकीय सगळं गणित, तर ते मला असं वाटतं की देशाच्या दृष्टीने मला असं वाटतं की ते फार म्हणजे काय चांगल्या अशातला भाग नाही. इथे ही प्रादेशिक पक्षांना ही राहिलीच पाहिजे कायम, आणि त्याचे परिणाम दिसतील. म्हणजे जरी आज असं वाटत असलं की भाजपला पर्याय हा फक्त काँग्रेस होऊ शकतो, तर मला असं वाटतं की ती खूप मोठी घोडचूक असेल असं माझं मत आहे. एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आता 563 मतांनी पिछाडीवरती आहेत सुवेंदू अधिकारींच्या विरोधामध्ये त्यांच्या मतदारसंघातनं. आता अभिजित रमनाथकर यांच्याकडे मी येते आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रत्यक्षामध्ये तुम्ही जाऊन अनुभव घेतलेला आहे या निवडणुकीच्या आधी, तिथल्या लोकांचं सेंटिमेंट जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला असं वाटत होतं की अशा पद्धतीचं इतकं अग्रेसिव्ह सेंटिमेंट मतांमध्ये कुठेतरी ट्रान्सलेट होणार आहे? पूर्वी मागच्या 4 महिन्यापासून माझी टीम आणि मी पश्चिम बंगालच्या विविध भागात फिरलो. एक गोष्ट जाणवत होती की ममता बॅनर्जींच्या विरोधात प्रचंड मोठी अँटी इन्कम्बन्सी होती. ती अँटी इन्कम्बन्सी 2 वेगवेगळ्या पातळीवर आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला. एक शहरी भागातील अँटी इन्कम्बन्सी आणि ग्रामीण भागातली. तर ग्रामीण भागामध्ये अजूनही ममता बॅनर्जीचे समर्थक, महिला मतदार ह्या त्यांच्या कल्याणकारी योजनांमुळे त्यांच्या बाजूला आम्हाला दिसून आल्या. परंतु शहरी भागामध्ये आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका तरुण डॉक्टर युवतीची हत्या होते, तिच्यावर रेप होतो आणि त्या आरोपींना वाचवण्याचं काम TMC सरकार करते, ममता बॅनर्जी करते, याची चीड जनतेच्या मनात प्रचंड दिसत होती. पण बंगालमध्ये एक अडचण आहे. बंगाली जनता फार हिंदी सिनेमे पाहत नाही, त्यामुळे त्यांना फार हिंदी बोलता येत नाही. ते एक तर बंगालीत बोलतात किंवा तोकड्या मोकड्या एखादे दुसरं इंग्रजी शब्दात बोलतात. आम्ही जेव्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करायचो तर बंगाली महिला म्हणायची की बोलबो ना, मला बोलायचं नाही. की एखाद्या पुरुषाला आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर तो म्हणायचा टफ है इस बार, 50-50 आहे. पण तो जसं आपण UP बिहारमध्ये गेल्यावर मतदार खुलून बोलतो, मन मोकळं करतो, तसं बंगाली मतदार आम्हाला करताना दिसला नाही. परंतु एक अंडरकरंट जाणवत होता की तो सत्ताविरोधी आहे आणि त्यामध्ये एक ध्रुवीकरण झालेलं आहे. ते ध्रुवीकरण हे आहे की बंगाली समाज हा कधीच जातीपातीला न मानणारा, धर्माला न मानणारा आहे. अशा वेळेला त्यांनी या वेळेला हिंदू म्हणून मतदान केलं. तुम्ही जर तिथल्या लोकांमध्ये बोललात, तो आजूबाजूला बघायचा, कोणी आपल्याला बघतो का, TMCचा कार्यकर्ता आहे का, कोणी आपल्यावर लक्ष ठेवणारा, किंवा तो इतर अल्पसंख्याक समुदायातून पाहतो का, असं जर कोणी नसेल तर तो जय श्रीराम म्हणायचा. कारण बंगालला एक रक्तरंजित हिंसाचाराचा इतिहास आहे.
जर कोणी विरोधात सत्तेच्या बोललं की त्याच्यावर हमला होतो, हत्या होते, हे आपण मागच्या 20-25 वर्षात पाहिलेलं आहे. त्या भीतीपोटी लोक बोलायचे नाही, परंतु तिथल्या मतदारांनी मतदानामधून मात्र परिवर्तन हाच नारा होता हे दाखवून दिलेलं आहे. अभिजित, खूप महत्त्वाचा मुद्दा तू मांडला की बंगालचा इतिहास जर आपण बघितला तर तो जात धर्म विरहित अशा पद्धतीची तिथे परंपरा राहिलेली आहे. पण व्यंकटेशजी, मी आपल्याकडे येते. या खेपेला एवढं मोठं पोलरायझेशन करण्यात BJP यशस्वी झाली, त्याची कारणं काय? हा म्हणजे भारतामध्ये जी 4-5 प्रमुख राज्य आहेत जिथे मुसलमान किंवा मायनॉरिटीची संख्या जास्त आहे, त्यामध्ये आसाम आहे, पश्चिम बंगाल आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, काश्मीर आहे. जिथे जिथे मुस्लिम पॉप्युलेशन ही मोठ्या प्रमाणात असते आणि ती मुस्लिम पॉप्युलेशन ही कुठे ना कुठे म्हणजे काम असर्टिव्ह असते, व्हिजिबल असते, तर तिथे तिथे हे पोलरायझेशन करणं त्यांना सोपं जातं. पश्चिम बंगालमध्ये ते जरी श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव घेत जरी असले तरी हिंदू महासभेचा एक तिथे इतिहास आहे पश्चिम बंगालमध्ये, आणि त्यांना ते प्रयत्न करत होते. 30 वर्षाची साधारणतः 30-32 वर्षाची लेफ्टची राजवट, त्याच्यानंतर 15 वर्षाची ममता बॅनर्जी यांची राजवट, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जेवढा स्कोप मिळाला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. आणि त्यांचं नेतृत्व सुद्धा तिथून भारतीय जनता पक्षाचं तसं स्टेट लेवलचा जो फेस असतो तो निर्माण होऊ शकला नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये मोदी विरुद्ध दीदी असं चित्र होतं. मोदी स्वतः म्हणाले होते 294 मतदारसंघात मी उभा आहे असं समजून मला मतदान करा. याची दुसरी बाजू अशी की भारतीय जनता पक्षातून स्टेट लेवलचा फेस निर्माण झालेला नव्हता, त्यामुळे हे पोलरायझेशन करणं सोपं होतं. रामाचं नाव तिथे किती चाललं माहिती नाही, परंतु पोलरायझेशन झालं आणि त्या पोलरायझेशनचा फायदा, ध्रुवीकरणाचा फायदा हा भाजपला झाला, हे मतदानावरून दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट अशी की ममता बॅनर्जींची ज्या काही चुका झाल्या असतील, म्हणजे उदाहरणार्थ काँग्रेस आणि लेफ्ट हे जर थोडंसं ते सक्रिय राहिले असते आणि त्याने भारतीय जनता पक्षाची मतं मध्ये काही डेंट केला असता तर कदाचित हे चित्र वेगळं झालं असतं. परंतु स्ट्रेट फाईट दिसते BJP वर्सेस तृणमूल काँग्रेस, आणि त्याचा फायदा BJPला झालेला आहे. नवनाथ, मी तुमच्याकडे येते. सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन, भाजपला एवढं मोठं यश मिळालेलं आहे. पण हा आरोप मात्र सातत्यानं होतोय की भाजपचं हे यश साम दाम दंड भेद सगळ्यांना मिळवलेलं आहे. सरिताजी, जवळपास 10 वर्षाच्या संघर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळालेला आहे. हे यश कार्यकर्त्यांचं आहे. ज्या पद्धतीनं आरोप केला जातो की SIR नंतर भारतीय जनता पार्टी जिंकली, मला फक्त एवढंच विचारायचं, जेव्हा केरळमध्ये SIR झालं ते सगळं योग्य होतं, तिथं काही प्रॉब्लेम नव्हता, तिथं निवडणूक आयोग चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं. जिथं तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकले तिथं सगळं काही आलबेल होतं, तिथे SIRचा काहीही प्रॉब्लेम नव्हता, तिथं मतदार यादी अतिशय व्यवस्थित होती. पण भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये जिंकली, भारतीय जनता पार्टी आसाममध्ये जिंकली की मग मात्र SIR बद्दल शंका उपस्थित होते, मग निवडणूक आयोगाबद्दल शंका उपस्थित होते. ही एक प्रकारची विरोधकाचं ढोंग आहे आणि नौटंकी आहे, याच्या पलीकडे काहीही याला म्हणता येणार नाही. तुम्हाला आठवत असेल 2014 पासून भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये हळूहळू प्रयत्न करते. मागच्या वेळेला आम्हाला 77 जागा मिळाल्या आणि आम्ही मागच्या वेळेला पराभूत झालो नाही, आम्ही हारलो आणि हारण्यातून त्यात शिकलो. आम्ही जिंकतो किंवा शिकतो हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे आणि त्याच्यानुसार आम्ही शिकत गेलो. आता देखील तामिळनाडू असेल, केरळ असेल, आम्हाला कमी जागा मिळाल्या, परंतु या निवडणुकांमधून आम्ही शिकणार आहोत आणि पुढच्या वेळेला याही राज्यामध्ये अतिशय चांगलं यश भारतीय जनता पार्टीला मिळेल. मगाशी राजीव सरांनी ज्याचा उल्लेख केला की प्रादेशिक पक्ष कमकुवत होत चालेत किंवा संपत चालेत, तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे पक्ष काँग्रेस सोबत आहेत ते प्रादेशिक पक्ष संपत आले, जे पक्ष भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत ते उलट वाढत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ती वाढते, परंतु त्या तुलनेमध्ये जे इंडिया अलायन्समध्ये आहेत, जे काँग्रेस सोबत आहेत, त्यांना संपवण्याचं काम राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे ते होत आहे. त्यामुळं प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं काम काँग्रेस करते. आता इंडिया अलायन्समध्ये आपण एकटेच राजे आहोत, म्हणजे ओसाडगावची पाटीलकी फक्त काँग्रेसकडे आहे आणि अशा पद्धतीची ओसाडगावची पाटीलकी पुढची अनेक वर्ष राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळणार आहे. नाही म्हणायला त्यांना केरळमध्ये विजय मिळाला, पण आसाममध्ये काय झालं, पश्चिम बंगालमध्ये तर मला वाटतं 1 किंवा 0 अशा पद्धतीचा परफॉर्मन्स काँग्रेसचा आहे
ज्या ठिकाणी मोठ्या आविर्भावामध्ये पश्चिम बंगालमध्ये सांगितलं जात होतं की आम्ही जिंकू, आसाममध्ये दावे करत होते की हे भ्रष्टाचारकार आहे, हे उलथून टाकलं जाईल, परंतु आसामच्या जनतेने असेल किंवा पश्चिम बंगालच्या जनतेने असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. जे लोकांमध्ये जातात, जे सातत्यानं देश प्रथम ही भूमिका घेऊन मांडतात, अशांना साथ देण्याचं काम जनतेने केलंय. जवळपास 22 राज्यामध्ये, सरिताजी, आज घडीला 22 राज्यामध्ये 78% भूभागावर नक्कीच. भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार स्थापन झालं. नवनाथ, आपण म्हणताय ते मान्य आहे, पण तुम्ही उचललेले मुद्दे घेऊन आपण सचिन सावंत यांच्याकडे जाऊया. सचिनजी, बऱ्याच गोष्टी खरं तर तुम्ही जे बोललात त्यानंतर सांगितल्या गेल्या. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे काँग्रेसला आनंद होतोय का की रिजनल पक्ष हळूहळू संपतात आहेत? मनातल्या मनात तुम्हाला आनंद होतोय का? आणि आत्ताच जसं नवनाथ म्हणाले तसं तुमच्याबरोबर असणारे रिजनल पक्ष हे संपतात आहेत, हे चित्र म्हणजे महाराष्ट्राचं उदाहरण दिलं. तुम्ही काय म्हणाल? हास्यास्पद मांडणी करायची, आता त्याला काय बोलला, तर्कशून्य विचारांवरती आपण चर्चा करायचं. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाबरोबरचे जे जे पक्ष गेले तर्क तुम्ही ते मांडा. संपत आले ना, ही वस्तुस्थिती आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता हे समोरासमोर दिसतंय. आमच्या बरोबरचे कुठले पक्ष त्यावेळी वाया गेलेले आहेत? आता काय ममता बॅनर्जी आमच्या बरोबर होत्या का? किंवा आम आदमी पक्ष आमच्या बरोबर होता का? द्रविड द्रमुक पक्ष जो आहे, द्रमुक पक्ष आमच्या बरोबर त्या ठिकाणी होता ना, त्याच्याबरोबर त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढतोय. बिहारमध्ये आरजेडीच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो त्यामुळे काँग्रेस पक्षानं त्यांची स्पेस घेतलेली नाही. इथं नितीश कुमारचे काय झाले अवस्था ते बघण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाचं आक्रमण देशाच्या लोकशाही आणि संघराज्य पद्धतीवरती आहे, हे समजलं पाहिजे. आज मुख्य पंतप्रधानांच्या भाषणामध्ये म्हणजे असं असतं की जे आपण करतो त्याच्यावरतीच ते बोलतात, हे लक्षात घ्या. म्हणजे भाषेच्या नावावरती राजकारण किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टींवरती राजकारण हे भारतीय जनता पक्ष करतोय ना. देशपातळीवरती मांसाहार विरोधी भूमिका कोणी घेतली? भाजपने घेतली, ती काय काँग्रेस पक्षाने घेतली होती? आणि त्याच्यावरती पंतप्रधान बोलणार. तसंच आता हे नवनाथ बन आहेत त्याच्यावरती बोलणार. प्रश्न असा आहे की प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावरचं आक्रमण जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या पद्धतीमधनं आलेलं आहे. राजीव, हाच मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येते. काय म्हणाल? बेसिकली हा मुद्दा तुम्हीच उचलला होतात. आता हे दोघांचीही उत्तर आपण ऐकली आहे, तुम्ही काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये वास्तव हे आहे की भाजपसाठी ही स्थिती होत जाणं ही चांगली गोष्ट आहे की प्रमुख जे प्रादेशिक पक्ष आहेत ते संपत जाणं. आणि आत्ताच्या घडीला भाजपसाठी राहुल गांधींच्या नेतृत्वाखालची काँग्रेस हे लढायसाठी सोपं वाटतं. त्यामुळं ते तिथं त्यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसशी लढायला मिळणं हे भाजपसाठी दोन्ही गोष्टी पथ्यावर त्यांच्या पडणाऱ्या आहेत. पण यामध्ये मगाशी जो एक मुद्दा आला होता की पोलरायझेशन, ध्रुवीकरण बंगालमध्ये जे झालं त्याच्याबद्दल, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट ही झालेली आहे. बंगालमध्ये साधारण 30-35% पर्यंत मुस्लिम लोकसंख्या आहे आणि ममता बॅनर्जींना आजपर्यंत फायदा हाच होता की त्यांचं काउंटिंग जे सुरू व्हायचं ते साधारण 25-30% त्यांचा आकडा सुरू व्हायचा आणि त्यांच्या विरोधामध्ये असलेल्या पक्षाला म्हणजे आधी म्हणजे डावे पक्ष होते पहिल्या निवडणुकीमध्ये आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकाळातल्या भाजप होतं, तर त्यांना सुरुवात शून्यापासून करावी लागत असे आणि ममता बॅनर्जींना 25-30 पुढं करायला लागत असे. त्यामध्ये एक 10-20% मतं मिळाली की ममता बॅनर्जी जिंकत. आज मी बघताना मला एक इंटरेस्टिंग गोष्ट ही दिसली की ज्या मतदारसंघांमध्ये पश्चिम बंगालमधल्या मुस्लिम पॉप्युलेशन हे साधारण 50-60% पेक्षा जास्त आहे, अशा 10 मतदारसंघांमध्ये ममता बॅनर्जींना मतं जी मिळालेली आहेत ती गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये 17 ते 18% घट झालेली आहे. भाजपची त्या मतदारसंघांमधली मतांची संख्या ही साधारण 5 ते 7% वाढलेली आहे. पण तिथं या मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची मतं ही जवळपास दुपटीनं वाढलेली आहेत. तर याचा अर्थ हा की मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये मुस्लिमांची एक गठ्ठा मतं ममता बॅनर्जींकडे गेली नाहीत.
ज्या मतदारसंघांमध्ये त्यांना असा एक पर्याय दिसला की इथं डाव्या पक्षांचा किंवा काँग्रेसचा उमेदवार म्हणजे मुस्लिम मतदारांना असं दिसलं की हा प्रबळ होऊ शकतो, तिथं त्यांनी ममतांची साथ सोडली आणि ते या 2 पक्षांकडे गेले. तर हे आता मी म्हणजे हे आणखीन जास्त सखोल बघायला पाहिजे, पण हे जे 10 मतदारसंघांमध्ये दिसलं त्यावरून पोलरायझेशन मुस्लिमांचं ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जींना अपेक्षित होतं तसं ते तिथं झालं नाही. आणि त्यांच्या पराभवाची जी अनेक कारणं असतील त्यातलं हे एक प्रमुख कारण असू शकेल असं मला वाटतं. हिंदूंच्या मतांचं पोलरायझेशन भाजपच्या कडं यशस्वीपणानं झालं, भाजपला त्यात यश आलं, पण मुस्लिमांचं त्या पद्धतीनं ध्रुवीकरण करण्यामध्ये ममता बॅनर्जींना यावेळेला यश आलं नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण हेही असू शकतं की गेल्या 5 वर्षांमध्ये किंवा आपण म्हणू की त्यांच्या गेल्या 15 वर्षांच्या कार्यकाळामधली अँटी इन्कम्बन्सी, तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणानं उडालेला बोजवारा आणि त्यांच्याबद्दलचं असलेला की ते तुष्टीकरणाचं राजकारण करतात हात असलेला आरोप, हे आहेत कारणं मुख्य वेगळी. पण ध्रुवीकरण त्यांना अपेक्षित होऊ शकलं नाही, हे एक कारण असू शकतं असं मला वाटतं. की जे ध्रुवीकरण मतांचं होणार होतं त्यानंतर मुसलमानांचं एक गठ्ठा मतदान हे कुठेतरी ममता बॅनर्जींच्या वाट्याला येईल असा जो एक अंदाज होता तो खरा ठरलेला नाही आहे असं दिसतंय. याबद्दल समर खडस यांच्याकडे मी जाते. समर खडस, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचं निरीक्षण या संदर्भातलं काय? अगदी बरोबर आहे राजीव, जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे. याचं कारण तुम्ही बघा, CPM किंवा काँग्रेस या दोघांचीही लोकसभेच्या तुलनेत मतं घटलेली आहेत, परंतु आता जो काँग्रेसचा एक दिसतोय तो सुद्धा मुस्लिम बहुल भागातला मुस्लिम कॅन्डिडेटच आहे. CPMचा सुद्धा जो एक दिसत होता, आता तुमच्या ह्याच्यामध्ये ते CPM वेगळं दाखवत नाहीयेत, पण एक काही ठिकाणी जो दाखवत आहेत तो सुद्धा मुस्लिम बहुल भागातलाच आहे. दुसरा, ते जे हुमायूं कबीर नावाचं जे प्रकरण सगळं ममतांनी काढलं की ती काय बाबरी बांधणार होते आणि मग त्यांचं आणि भाजपचं कसं साठवलं आहे, ती क्लिप जी झाली, ते 2 ठिकाणी उभे होते, दोन्ही ठिकाणी लिडिंग वर होते. आता काय परिस्थिती आहे मला माहित नाही, पण कदाचित ते दोन्ही ठिकाणी जिंकले असतील. तर याचा अर्थच असा आहे की मुस्लिम कन्सॉलिडेशन जे ममता बॅनर्जींना अपेक्षित होतं ते त्या पद्धतीने झालेलं नाही. का झालेलं नाही याची कारण ही नंतर शोधावी लागतील की काय नाराजी होती, काय होतं काय नव्हतं. की अँटी इन्कम्बन्सी जी इतर हिंदू याच्यात जाणवत होती ती मुस्लिम भागातही जाणवत होती का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, इतकं कन्सॉलिडेशन म्हणजे न होता म्हणजे मतं विभागली गेली CPM, काँग्रेस आणि ममता बॅनर्जी, असं असून सुद्धा काँग्रेस आणि CPMचा वोट शेअर कमी झालाय. याचा अर्थ काँग्रेस म्हणजे ममतांची तर मतं गेलीच, म्हणजे 12 लाख मतं कमी आहेत त्यांना टोटल नंबर मध्ये गेलं तर साधारण भाजपपेक्षा, परंतु CPM आणि काँग्रेसचा जो हिंदू बेस होता तो त्याच वेळी भाजपकडे सरकलेला दिसतोय. हे जे राजूने सांगितलेलं कारण आहे ते अगदी परफेक्ट कारण आहे असं माझं मत आहे. बर, आत्ता आपण चर्चा केली की यातल्या काही कारणांमध्ये आणखीन खोलात शिरायला पाहिजे, पण त्याचबरोबर इतक्या पातळीवरती ममता बॅनर्जींचा पराभव होतो कसा, हा सुद्धा प्रश्न अनेकांना साहजिकच पडतोय. अभिजित, यावर काय कारण आपण सांगू शकतो, काय निरीक्षण आहे आपलं? पूर्वी ज्या पद्धतीनं 2026ची विधानसभा निवडणूक झाली त्यात प्रमुख मला 4 कारणं दिसतात ज्यामुळे ममता बॅनर्जीचा पराभव झाला. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं सत्ता बदल होत असताना हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले त्याचा रिपल इफेक्ट हा बंगालमधल्या हिंदू मतदारांवर पडला. त्यांना हे जाणवलं की भारताच्या विभाजनाच्या वेळेला नौखालीमधल्या दंग्यांमध्ये सर्वात जास्त हिंदूंनाच मार खावा लागला आणि आत्ता बांगलादेशमध्ये होत आहे. तशीच परिस्थिती जर पुन्हा एकदा ममता बॅनर्जी सत्तेत आल्या तर आपल्याला भोगावी लागू शकते याची भीती होती. आणि दुसरा महत्त्वाचा विषय झाला तो म्हणजे
म्हणजे मायग्रंट्स वोटर. हे जे मायग्रंट्स वोटर इतर राज्यातून आले, त्यातून जे मुस्लिम मतदार आले त्यांनी ममता बॅनर्जीला मतदान केलं, पण मोठ्या प्रमाणावर जो हिंदू मतदार आला त्यांनी मात्र भाजपला मतदान केलं, परिवर्तनासाठी मतदान केलं. ते आपल्याला दिसून येतं. आणि ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये अवघ्या 13 लाखाचं अंतर आहे. ते या 2-3 गोष्टींमुळे प्रखरतेनं जाणून दिसतं आणि ते मतदानामध्ये रूपांतरित झालं. नक्कीच. त्यामुळे ही कारणं आहेत. अर्थात नक्कीच याच्या पलीकडे जाऊन या सगळ्या विषयांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विश्लेषण होईल, अनालिसिस होतील आणि त्याचबरोबर नवनवीन ट्रेंड्स उलगडत जातील. मला वाटतं सचिनजींना काही बोलायचं, अगदी कमी वेळ आहे आपल्याकडे. सचिनजी, असं आहे की त्यांची एक निवडणूक मॅनेजमेंटची यंत्रणा असलेली ती कंपनी होती आयपॅक. 13 एप्रिलला त्यांच्यावरती खटला दाखल केला गेला, त्याला अटक केली गेली त्याच्या प्रमुखाला. आणि 29 एप्रिलला मतदान संपलं. 30 एप्रिलला ईडीनं सांगितलं दिल्लीच्या अतिशय कनिष्ठ न्यायालयामध्ये की आम्हाला त्यांच्या बेलच्या बद्दल काही ऑब्जेक्शन नाही. आता ही देशामधली मला वाटतं पहिली घटना असेल की 15 दिवसामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जी 2-2 वर्ष अपिलाला विरोध करते, बेलला विरोध करते, 15 दिवसामध्ये बेल द्यायला काही तयार नाहीत. 29चा विषय संपल्यानंतर झालं. आता हे देखील कारण आहे अशा पद्धतीचा वापर भारतीय जनता पक्षाचा. नक्कीच. मला असं वाटतं की या अनुषंगाने काही गोष्टींची फक्त उत्तरं एकच पूर्वी 30 सेकंद घेतो. पूर्वीजी एका 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 निवडणूक एजन्सीवर जर का निवडणूक जिंकत आणि हारत असेल तर म्हणजे काँग्रेसही धन्य आहे, सचिन सावंत धन्य आहेत आणि काँग्रेसचे नेतेही धन्य आहेत. निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या जीवावर नवनाथजी, मला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या जीवावर आता अशा पद्धतीच्या चर्चा, दोषारोप हे सगळं घडत राहणार आहे आणि आपण त्याच्यावरती चर्चा करत राहू. परंतु आज जो महत्वाचा विषय होता त्या अनुषंगाने तुम्ही सगळेजण इथे आलात आणि सविस्तर चर्चा केलीत, विश्लेषण केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण पाहूयात की आम्ही जो प्रश्न विचारला होता 0 आवरमध्ये त्याच्यावरती महाराष्ट्राने काय कौल दिलेला आहे. नक्की महाराष्ट्राला इतका प्रचंड मेजॉरिटी सह भाजपचा ऐतिहासिक विजय होईल असं वाटलं होतं का? 61,000 मतं आलेली आहेत आणि 63% लोक म्हणतात की होय, असा विजय अपेक्षित होता. म्हणजे हे खरं तर कुठेतरी दबक्या आवाजामध्ये कदाचित लोकांना वाटत होतं असं दिसतंय आणि 37% लोक म्हणतात की नाही. आणि याबरोबर 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.